आपल्याला चेअरअप करण्यासाठी पण पुन्हा एकदा इथं जायचं आहे. बॅट्समनची नावं एकदा कन्फर्म करा. सार्थक आणि समीर. आणि बॉलर आहे जर्सी नंबर 7. नाव एकदा कन्फर्म करा. सोहम. सार्थक हा स्ट्राइक वरती आहे. बघूया आता. समालोचन कक्षामध्ये लेले साहेब हे हजर झालेले आहेत. नमस्कार, सुप्रभात, शुभ सकाळ. शुभ दुपार, माफ करा. कडक अशी ही दुपार आहे आणि त्याच्यामध्ये हा सामना चालू आहे. आणि ओमकार स्ट्राइक वर आहे तो सार्थक. तुला काय वाटतं आज सार्थकच्या बॅट मधनं किती रन्स निघतील? सार्थक हा खूपच छान खेळतो. मागच्या मॅच मध्ये पण त्यांनी उत्कृष्ट असा प्रयत्न केलेला होता. पण आता बघू, आपण सांगू शकत नाही आता काय होईल ते. पहिल्याच बॉलला चौकार मारलेला होता, दुसऱ्या बॉलला फटकवलेला पण 1 धाव. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण रोहित कानडे द्वारा के या टीमचा तो जॉन्टी रोड्स आहे. गोलंदाजी करतोय तो विनोद. उत्कृष्ट असा चेंडू समीर घरलुटे यांनी तितकाच चांगल्या रित्या तो खेळलेला आहे. यॉर्कर लाईन तो त्या बॉल टाकलेला गेलेला होता परफेक्टली. लाल माती ही पूर्णपणे उडालेली आहे. घरलुटे ब्रदर्स ओपनिंग साठी खास ही जोडी ओळखली जाते. घरलुटे ब्रदर्स पुण्याहून मागवलेली ही जोडी आहे. जाम पैशाने विकत घेतलेली ही जोडी आहे. सार्थकनी मारलेला उत्कृष्ट असा फटका बघूया. 4 धावा. चेंडू जातोय सीमा रेषे पार आणि स्कोर होतोय 10 रन 0 विकेट. विनोदची थोडी लाईन चुकलेली दिसते या ठिकाणी. सार्थकची लेग साइड ही एकदम भक्कम आहे. टाकायला हा चेंडू सार्थक याला थोडासा तो चेंडू दिसला नाही. वेग जरा जास्त होता चेंडूचा. निर्धाव असा चेंडू. 5 बॉल झालेले 10 रन. बिनबाद 10 रन मारलेले आहेत. या ओव्हरचे 10 रन आलेले आहेत. पण बघूया आपल्या टीम साठी किती रन्स हे वाढवू शकतात. स्ट्राइक वरती आहेत सार्थक. उत्कृष्ट असा फटका. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 1च धाव आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय तो 11. बिनबाद 11. घरलुटे बंधूंनी एक चांगली सुरुवात करून दिली. आक्रमक सुरुवात करून दिली. एनएम 11चे फ्लॉवर बंधू येते जसे अँडी आणि ग्रँड फ्लॉवर, तसं समीर आणि सार्थक घरलुटे. गोलंदाजीसाठी आलाय तो योगेश पाठक. खालापूर पंचक्रोशीतला नावाजलेला गोलंदाज आणि तितकाच भेदक असा फलंदाज आहे तो. स्कोरिंग साठी लाभलेले इंटरनॅशनल असे खेळाडू शार्दुल बेंद्रे.
पुढचा चेंडू सार्थक यांनी दटावलेला आहे. बघूया तिथे काय होतं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एक धाव काढून समाधान मानलेलं आहे सार्थक यांनी. सार्थकची विकेट घेता येत नसेल तर त्याला इंजोर्ड करण्याचा मानच दिसतोय के के टायटन्सचा. गोलंदाजी करतोय तो पाठक, खालापूर पंचक्रोशीतला नामी गोलंदाज. हवेत मारायला चेंडू. बघूया जॉन्टी रोड्स. जॉन्टी रोड्स झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट असा हा झेल घेतलेला आहे. रोहित कानडे उर्फ जॉन्टी रोड्स. ग्राउंड मधला चित्ता आहे तो चित्ता. सगळीकडे धावत पोहोचतो असा रोहित कानडे. आणि येतोय तो खास खेळाडू दिलीप गोगटे. दिलीप गोगटेंनी 2 षटकार मारल्यावर त्यांना 51 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे शरद विश्वविद्या यांनी. 51 रुपये. बघूया दिलीप गोगटे 2 षटकार मारतात का. बॅटिंग आलेला तो दिलीप गोगटे. ऑस्ट्रेलियाचा मॅग्रा तसा दहिवलीचा दिलीप गोगटे. दिलीपचं रूप पाहून पाठक थोडे घाबरलेले आहेत. त्याने पूर्ण बॉलिंग पण टाकलेली नाहीये. त्याच्या आधीच ते घाबरलेले आहेत. बघूया आपण पुढचा चेंडू काय होतं त्याच्यावरती. उत्कृष्ट असा फटका. बघूया जॉन्टी रोड्स. जॉन्टी रोड्स यांनी सोडलेला हा बॉल. गचाळ असं क्षेत्ररक्षण दोन्ही फिल्डर द्वारा. जॉन्टी रोड्स वय झालेला आता कळून येत आहे. आमच्या प्रमाणेच तुमचं देखील पोट आता आलेलं आहे, सुटलेलं आहे. स्ट्राईक वर तो भेदक गोलंदाज दिलीप गोगटे. नॉन स्ट्रायकर एंडवर सार्थक गरलुटे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. अपील गेलेली आहे. अंपायरने कोणता इंटरेस्ट दाखवलेला नाहीये परंतु आणि असा डॉट चेंडू टाकलेला आहे. या डॉट बॉल नंतर 14 रन 1 विकेट. 4 बॉल झालेले दुसऱ्या ओव्हर मधला हा. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी झालेली आहे. कोणतेही षटकार चौकार मारण्यास दिलेलं नाहीये. चेंडू वाईड टाकलेला आहे गोलंदाजांनी. दिलीप गोगटे आल्यापासून गोलंदाज थोडा घाबरलेला वाटते. काय वाटतं ओमकार. बरोबर आहे. सैरवैर झालेले आहे गोलंदाज ऍक्च्युली. परंतु त्यांनी शांतपणे बॉलिंग करावी. दिलीप गोगटे यांनी किती काही केलं तरी त्यांना आपण जे बोललेलो होतो त्याप्रमाणे खरोखर घाबरलेत की काय असं वाटायला लागलेलं आहे. गोलंदाजाने कोणतेही टेन्शन घेऊ नये. नो बॉल हा दिलेला आहे आणि फ्री हिट सुद्धा. पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आणि स्ट्राईक वर आहे तो सार्थक. या अवंतर धावेनंतर स्कोर झालेला आहे 17 रन. थोडीशी महागडी अशी ओव्हर पडताना दिसते ओमकार. आणि बघूया उरलेल्या 2 बॉल मध्ये काय करतात ते. राकेश यांना कान मंत्र दिलेला आहे. बघूया त्या कान मंत्राचं काय होतं ते. टप्प्यामध्ये समज बॉल मिळाला तर ते मारूही शकतात पण टप्प्यात बॉल पडला तर विकेटही जाऊ शकते. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. खाली कोणी कव्हरला नाही. 1 धाव. दिलीप गोगटे 1 धाव काढून संतुष्ट. कारण त्यांना माहिती की आपण स्ट्राईक वर आलो की गोलंदाज घाबरतोय आणि वाईड नोचे रन मिळत आहेत. जॉन्टी रोड्स बाहेरून खूप कव्हरला आलेले होते. नंतर ग्राउंड मधला चित्ता आहे तो रोहित कानडे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिलीपांनी मारलेला उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण. फटका. गचाळ असे क्षेत्ररक्षण. बहुतेक तो क्षेत्ररक्षक डॉक्टर नीरज बहुगुणी होते. 2 ओव्हर 20 धावा. उत्कृष्ट असा रन NM 11 संघाचा. एकच कारण ते म्हणजे दिलीप गोगटे. पुढचा गोलंदाज येतोय तो सागर जोशी. सार्थक यांनी वैयक्तिक असे 12 रन केलेले आहेत आणि दिलीपने असे पहाडा इतके 5 रन केलेले आहेत. स्ट्राईक वर येतो आमचा सार्थक. उत्कृष्ट असा भेदक फलंदाज. उत्कृष्ट असा फटका. हवेत मारलेला चेंडू बघूया काय होतोय आणि झेल बाद. सागर जोशी यांनी ही महत्वाची विकेट घेतलेली आहे ती सार्थकची. कॅच घेतलेला आहे तो सोहम यांनी. सार्थक एक हाती किल्ला लढवत होता मात्र त्यांचा देखील बुरुज ढासळलेला आहे. आणि पुढचा फलंदाज येतो तो प्रथमेश कानडे. विठ्ठल मंदिर परिसरातील हा एक धाड्या वाघ. बघूया आता या गुरुकुल मध्ये किती चालतो ते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर त्यांनी महत्वाची विकेट टिपली आहे आणि आता हा सामना वळलाय तो कानडे विरुद्ध कानडे. जॉन टी कानडे विरुद्ध बंड्या कानडे. बंड्या आणि ऑक्शन मधला महागडा खेळाडू मधला हा एक होता. बघूया आपल्या संघ मालकासाठी काय करतो आता ह्या निर्णायक मॅच मध्ये. उत्कृष्ट असा फटका कव्हरच्या दिशेने. आणि हा 4 चौकार. रन. ओमकार तुला काय वाटतं तो ज्या महागाईमध्ये विकत घेतला गेलाय तो आज वसूल करेल का या मॅच मध्ये? नक्कीच, कारण त्याने पहिल्याच बॉल मध्ये दाखवून दिलेले त्याला महाग काय विकत घेतलेले ते. पहिल्याच बॉल मध्ये त्यांनी त्याच्या भावाच्या डोक्यावरून असा चौकार मारलेला आहे आणि बाकी कुठे मारला असं चाललं असतं पण जॉन्टी रॉड्स यांच्या डोक्यावरून जेव्हा मारला तेव्हा खूपच त्याचे कॉन्फिडन्स खूप हाय लेवलला आहे हे समजू शकतो आपण. या चौकारानंतर स्कोर झालेला आहे 24 रन. अपील करण्यात आलेलं आहे परंतु अंपायरने कोणता इंटरेस्ट घेतलेला नाहीये. डॉट बॉल गेलेला आहे. प्रथमेश कानडे हा एक नावाजलेला फलंदाज आणि उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. बघूया NM 11 ला आज त्याची खरी गरज आहे. काय करतोय हा आता पुढच्या उरलेल्या 4 चेंडूंमध्ये ते बघूया आपण. माफ करा 3 चेंडूंवर. उत्कृष्ट असा ग्राउंड शॉट नीरज बहुगुणी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना 1 धाव करून संतुष्ट. आता पुन्हा स्ट्राईकवर आला तो दिलीप. ओमकार काय म्हणायचे तुला? दिलीपही मगापासून खेळतोय तो सेट झालेला आहे. त्याने आता षटकाराने चौकार मारायला काही हरकत नाहीये पण बघूया आता काय करतो ते. दिलीप सेट झालेले आहेत. बघूया दिलीप काय करतो पुढच्या चेंडूवर. त्याची मनगटात खूप ताकद आहे. उत्कृष्ट असा फटका आणि जॉन्टी कानडे याचा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा थ्रो थोडा दिशाहीन होता. जवळपास 150 मीटर धावत येऊन त्यांनी हा चेंडू अडवला होता.
म्हणजे ट्रॅव्हिस हेडनी जसा रोहित शर्माचा कॅच घ्यायला जी धाव घेतली होती तशीच त्यांनी आता इथे ही धाव घेतली. बंड्याने batsman मध्ये काहीतरी काहीतरी गुप्तगू झालेलं आहे. बघूया आता आपण काय करतात ते. 27 धावा झालेल्या आहेत. यश, आपण खेळाकडे फोकस द्यावं. स्कोअर मी सांगत जाईन. उत्कृष्ट असा फटका, हवेत मारलेला चेंडू. बघूया काय होतंय. दुसरी धाव काढण्यासाठी दिलीपजी गोगटे इंटरेस्टेड होते, पण बंडा यांनी ती धाव नाकारली. स्कोअर होतोय तो 28. 3 ओव्हर नंतर रन झालेले आहेत 28. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असतील. पुढचे गोलंदाज बहुतेक डॉक्टर नीरज बहुगुणी आहेत. रसायनशास्त्रामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. डॉक्टर नीरज बहुगुणी, प्राध्यापक नीरज बहुगुणी. पंचांसाठी दुसरे पंच पाणी घेऊन जाताना, तिसरे पंच सॉरी, तीन ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 28. 2 बाद झालेले आहेत. दिलीप हे स्ट्राईक वरती आहेत. सेटही झालेले आहेत. गोलंदाज आहे तो नीरज बहुगुणी, डॉक्टर नीरज बहुगुणी. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मनगटात प्रचंड ताकद आहे, पण हा नो नो बॉल दिले गेलेले आहे. डिसाइडेड लाईनच्या बाजूने बॉल टाकला गेल्यामुळे हा नो बॉल दिला गेलेला आहे. त्याचवरती मिळालेली ही फ्री हिट. फ्री हिट हे एक असं अस्त्र आहे की त्याच्यावरती तुम्ही 6, 4 काही मारू शकता. थोडीशी भीती कमी असते. उत्कृष्ट असा फटका, चेंडू जातो सीमा रेषेकडे आणि हा झेल घेतलेला आहे, पण फ्री हिट असल्यामुळे ह्या NM11 संघाला मिळतात 2 धावा. कदाचित यस जो क्षेत्ररक्षक होता तो विसरलेला की हा फ्री हिट आहे. कॅच उत्कृष्ट झेल घेतलेला होता व्यंकटेश यांनी, पण हा फ्री हिट असल्यामुळे तो कन्सिडर केला जाणार नाहीये. जर खेळामध्ये लक्ष असतं तर रनआउटचा चान्स होता हा. उत्कृष्ट असा फटका दिलीप गोगटे यांच्या बॅटमधनं. मागे फिल्डर हा तैनात केलेला होता, त्याच्यामुळे केवळ 1 रनावरती समाधान मानावं लागणार आहे. कानड्याने दुसऱ्या रन घेण्याची मनशा जाहीर केलेली होती, परंतु त्यांना रिटर्न पाठवण्यात आलेला आहे. नीरज भोगुणेने पहिल्या नो बॉल नंतर चांगला असा कमबॅक केलेला आहे. उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, तितकंच गचाळ क्षेत्ररक्षण. कानड्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मारण्याची मनशा दर्शवली होती, परंतु ते अयशस्वी ठरलेले आहेत त्यामध्ये. आणि विठ्ठल नगरचे डॅनियल विटोरी म्हणून ओळखले जाणारे नीरज बहुगुणी. बघूया पुढच्या चेंडूला काय करतात. उत्कृष्ट असा चेंडू, वाईड. डावखुऱ्याचे हे गोलंदाज, त्याने आता सोयी एक अवांतर धाव दिलेली होती. फुलटॉस असा बॉल होता, लायसन्स दिलं गेलेलं होतं, परंतु तिथं फिल्डरी तैनात केल्यामुळे केवळ 1 धाव धावण्यात आलेली आहे. षटकार आणि चौकार यांची आतिषबाजी व्हावी असं प्रेक्षकांना डिमांड केली जात होती, परंतु अयशस्वी प्रयत्न हे चालू आहेत. या ओव्हरमध्ये केवळ
2 आणि 1 याच्यावरती समाधान मानायला लागलेलं आहे. कोणतेही षटकार आणि चौकार गेलेले नाहीयेत, ऍक्च्युली दिले गेलेले नाहीयेत. नीरज भौगोणी यांनी खूप चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. दिलीप गोपटे रिटायर हर्ट होऊन पॅव्हेलियन मध्ये परत आहेत आणि दुसरा पुढील फलंदाज batsman. आलाय 45 नंबर बॅट्समनचं नाव बाद झालेला आहे. दोन्ही असे सेट असे फलंदाज लागोपाठ, एक रिटायर हर्ट आणि दुसरा बोल्ड झालेला आहे, कट अँड बोल्ड. त्याच्यामुळे स्कोर एकदा 35 झालेला आहे. 35 धावा. शेवटचा चेंडू स्ट्राईक गेला, येतोय तो अमेय कुलकर्णी. अमेय कुलकर्णी. मागच्या मॅच मध्ये सुद्धा सुंदर असा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये ते झेलबाद झालेले होते. बघूया आता त्यांना सक्सेस मिळतं की नाही. स्ट्राईक वर येतो अमेय कुलकर्णी. शेवटचा असा बॉल, त्याच्यामुळे त्यांना षटकार आणि चौकार मारणं अनिवार्य असेल. बघूया अमेय काय करतोय. गार्ड घेतोय या ठिकाणी. उत्कृष्ट असा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा काढण्यात यश आलेलं आहे त्या अमेयला. बघूया. आणि 2 धावेवरती संतुष्ट आहेत. पहिल्याच बॉलमध्ये 2 धावा काढून त्याने आपले खाते ओपन केलेले होते, परंतु 4 ओव्हर कंप्लीट झाल्यामुळे त्याने इथेच थांबावं लागेल. 37 रन पूर्णपणे यांनी मारलेले आहेत आणि 38 रन ची जरूरत असेल. पुढचा सामना वैद्य वॉरियर्स वर्सेस VK11. दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. वैद्य वॉरियर्स आणि VK संघ टॉस साठी यायचंय. मी उमेशजी जोशी यांना विनंती करतो त्यांनी पुढच्या सामन्याचा टॉस सोडून घ्यावा. VK11 आणि वैद्य वॉरियर्स, कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. हो, NM11 संघाला मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच जॉन्टी रोड्सच्या संघाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर त्याचे ओपनिंग बॅट्समन ग्राउंडवर पाठवावेत. वैद्य वॉरियर्स संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. VK विप्रा याच्या संघनायकांनी लवकरात लवकर संपर्क करावा. VP विप्राज. पंचांना पाणी हवं असल्यास त्यांनी समालोचन कडकत्या अशा उन्हामध्ये सामना चालू आहे. सामना VK विप्रा जिंकण्यासाठी संघनायकाने लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. VK विप्रा. ॲलोवेरा फेम श्रीकांत समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत. VK विप्राचा संघनायक जिथे कुठे असेल लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. जॉन्टी रोड्स आपल्या संघातल्या ओपनर्सला लवकरात लवकर पाठवायचे. ओपनिंगला जात आहेत KK टायटन्स कडनं राकेश खरे आणि
व्यंकटेश. सामन्याकडे थोडं लक्ष देऊया आपण आणि सामन्यामध्ये पहिली ओव्हर हा घेऊन येतोय दिलीप मायग्रा. यावेळी सार्थक यांनी किपिंग सोडून षटकार आणि चौकार अडवण्यासाठी बाउंड्री लाईनच्या जवळपास उभे राहिलेले आहेत. थोडीशी स्ट्रॅटेजी त्यांची चेंज झालेली आहे. दिलीप पहिली ओव्हर घेऊन होतील आणि स्ट्राईक वरती आहे व्यंकटेश. 38 रन 2 विने 24 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता. या मॅचच्या दुसऱ्या इनिंगचा हा पहिला चेंडू आणि हा पंचांनी दिलेला वाईड बॉल असेल. आणि आताच बातमी ते विके विप्र टॉस जिंकलेले आहेत आणि त्यांचा निर्णय ते लवकरच कळवतील. पुढचा चेंडू दिलीपने टाकलेला अजून एक वाईड. लागोपाठ 2 अवांतर चेंडू टाकलेले दिलीप गोगटे यांनी. दुसऱ्या इनिंगचा ही पहिलीच ओव्हर आणि पहिले 2 बॉल हे वाईड टाकण्यात आलेले आहेत. ते बॅटिंग करत असताना काही बॉलरची पण अवस्था अशी होती, पण आता हे उलट घडत आहे. उत्कृष्ट असा ऑफसाईडला मारलेला फटका. एक धाव काढून व्यंकटेश संतुष्ट. धाव संख्येत बदल. एक चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरचा तिसरा हा वाईड बॉल. बॉलरने थोडस अतिरिक्त रन दिलेले आहेत, परंतु ते कमबॅक करू शकतात डॉट बॉलच्या माध्यमातून. हा हातामध्ये कॅच गेलेला होता, परंतु जेल सोडलेला आहे. 2 रन धावण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. तेजस जोशी महागडा क्षेत्ररक्षक. आणि सार्थक गरलुटे दिलीप गोगटे यांना कानमत्र द्यायला खास पुढे गेलेले आहेत. धाव संख्या होते ती 6. 2 बॉल 6 रन. 2 चेंडू 6 धावा. दिलीप मॅग्रा घेऊन येतो तिसरा चेंडू. उत्कृष्ट असा फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार आणि हा नो बॉल सुद्धा आहे. नो बॉल आणि षटकार. 7 रन या चेंडूला त्यांनी दिलेले आहेत. स्कोअर होतोय तो 2 चेंडू 13 रन. ओपनिंग बॉलर द्वारे 13 रन देण्यात आलेले आणि केवळ 2च चेंडू झालेले आहेत. महागडा असं षटक ठरतंय ते दिलीप गोगटे यांचं. 2 चेंडू 13 रन. सार्थक पुन्हा कान मंत्र द्यायला दिलीप कडे गेलेला आहे. आणि फॉरेनर गौरव गर्गे हे बाउंड्री लाईन वरती येत आहेत. सार्थकांनी मग अशी एक स्ट्रॅटेजी बनवली होती, त्याप्रमाणे ते बाउंड्री लाईन वरती तैनात झालेले होते, परंतु केवळ 2 बॉल मध्ये 13 रन आल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा बॅक टू ओरिजिनल पोझिशन किपिंग मध्ये ते गेलेले आहेत. ते जसे किपिंगला गेले तसाच परफेक्टली बॉल हा टप्प्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे दिलीप यांनी आणि डॉट बॉल हा जाईल.
ओरिजिनल स्ट्रॅटेजी त्यांची जी होती, किपर म्हणून त्यांचं जे काय स्वभाव आहे त्याप्रमाणे त्यांनी किपिंग करण्यासाठी गेले असताना दिलीप यांनी कोणतेही रन न देता व्यवस्थित बॉल टाकलेले, व्यवस्थित टप्प्यामध्ये बॉल गेलेला आहे. पुन्हा एकदा बॉल टाकलेला होता. कव्हर हे चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे. फिल्डिंग ही चांगल्या प्रकारे झालेली आहे. 14 रन झालेले आहेत आणि 5 चेंडू झालेले आहेत. दिलीप यांनी सार्थक किपिंगला गेल्यापासून उत्कृष्ट असं कमबॅक केलेलं आहे. काही चौकार आणि षटकार मारण्याच्या नादामध्ये शेवटचे 4 चेंडू हे खूप चांगल्या प्रकारे दिलीप यांनी टाकलेले होते. या शेवटच्या 4 बॉल मध्ये केवळ 1 रन आलेली आहे, परंतु ही ओव्हर जी आहे ती थोडीशी महागडी होती. टोटल 14 रन यामध्ये मिळालेले आहेत. पुढचा गोलंदाज होतो तो प्रथमेश कानडे उर्फ बंड्या नारायण. 18 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे के टायटन्सना हा सामना जिंकायला. आणि सार्थक किपिंगला आल्यामुळे थोडीशी सूत्र बदललेली दिसत आहेत NM 11ची. आणि आता आपण बघू शकतो लॉंग ऑफ लॉंग ऑन दोन्ही त्यांनी तैनात केलेले आहेत. फिल्डिंग मध्ये खूप काही बदल झालेले आहेत. आइसलँडचे अभिषेक जोशी बाउंड्री लाईन वर जाताना दिसत आहेत. बंड्या कानडे टाकलेला पहिला चेंडू, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असा मारलेला फटका, तितकाच उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे अमय यांनी. आणि खूप अभिनंदन. पहिल्याच बॉलला ही विकेट आलेली आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश यांनी दाखवून दिलं की का ते महागडे खेळाडू आहेत. उत्कृष्ट बॅटिंग, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट गोलंदाजी, अष्टपैलू असं त्यांचं व्यक्तिमत्व. पहिल्याच फलंदाज येतो तो योगेश पाठक. पहिल्याच बॉल मध्ये त्यांनी विकेट घेतलेली होती आणि त्यांच्याकडनं अपेक्षाही वाढलेली आहे. या ओव्हर मध्ये अजून एखादी विकेट गेली तर के टायटन्स यांना ही मॅच जिंकणं खूप कठीण जाईल. के टायटन्स निघालेली ही बोट, निघालेली जहाज, बंड्या बघूया बुडवू शकतात का. स्ट्राईक वाला तो यश पाठक, योगेश पाठक माफ करा, खालापूरचा राण्या वाघ. अंपायर कडे दात मागितली गेलेली आहे, परंतु अंपायरने नॉट इंटरेस्टेड असं पूर्णपणे प्रदर्शित केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणतीही धाव मिळालेली नाही या बॉल मध्ये. या ओव्हर मध्ये सुद्धा कोणतीही धाव मिळालेली नाही. 14 रन झालेले आहेत. हे पहिल्याच ओव्हर मध्ये आलेले होते. उत्कृष्ट असा फटका, चेंडू हवेत गेला, बघूया झेल होतो का. आणि झेल सोडलेला आहे. कॅचेस विन मॅचेस. वन शॉट साठी अपील केलेली आहे. वन शॉट साठी थर्ड अंपायर कडे पुन्हा एकदा दाद मागण्याची आवश्यकता. टिंकू, थर्ड अंपायर टिंकू. जेली सोडण्यात आलेली होती, परंतु थ्रो हा लगेच केला गेलेला होता. रन हा शॉट धावण्यात आलेला आहे असे थोडासा समालोचन कक्षामध्ये जास्ती गर्दी करू नये म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे अंपायर थोडा चेक करतोय. थोडासा वेळ लागतोय टेक्निकल रिझन मुळे.
मॅच ही थांबलेली आहे. थोडासा हा जास्त वेळ लागतोय चेक करण्यासाठी, परंतु शॉर्ट रन धावाले गेले असतील तर एक रनांची अतिरिक्त जरूरत लागेल मॅच जिंकण्यासाठी. मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी विनिंग आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण जी व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये आपण रिकॅपही बघू शकतो, त्याच्यामध्ये चेकिंग केले जाते. थोडासा वेळ लागतोय. एक रन शॉर्ट आहे. खूप चांगलं असं ऑब्झर्वेशन होतं बॉलरचं. बॉलरने अपील केली गेलेली होती, बॉलर कडूनही अपील झालेली होती की शॉर्ट रन धावण्यात आलेला आहे, तो अंपायरने चेक करावा आणि त्याप्रमाणे एक रन शॉर्ट दिलेली आहे. त्याच्यामुळे 15 धावा झालेल्या आहेत, एक विकेट गेलेली आहे आणि बॉल झालेला आहे 3. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल झालेला आहे. चौथ्या बॉलसाठी आपण बघूया काय होतं ते. उत्कृष्ट असा फटकावलेला होता आणि त्याप्रमाणे 4 रन या बॉलवरती आलेले आहेत. या 4 रनासोबत 19 रन हे कंप्लीट झालेले आहेत. आता 19 रन अजून पाहिजेत 14 बॉलमध्ये. मगाचं जे डिसिजन दिलं टिंकूसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर असं डिसिजन त्याने हे केलं. त्यापूर्वी एक सुंदर असा चौकार ऑफ साइड ऑफ स्टंप. मला वाटतं मॅच 50-50 आहे. अजून सुद्धा मॅच 50-50 आहे सर. नक्कीच 14 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील केले गेलेलं आहे. सार्थक खूप इंटरेस्टेड आहेत, त्यांना कॉन्फिडन्सही भरपूर आहे, परंतु अंपायरने कोणताही निर्णय दिलेला नाही. अंपायरने हा डॉट बॉल सांगितला गेलाय. खरोखरच प्रथमेश कानडे ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणता येईल. खरोखरच प्रेशर ठेवलंय. एक चौकार बसला होता. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यांना पिच वरती बॅट्समन कडून खूप हालचाल दिसत होती. बॉल कुठेही मारू शकतील असा सिच्युएशन होती, परंतु प्रथमेश कानडेने पर्टिक्युलरली काही स्टंप मध्ये बॉल ठेवून या ओव्हरमध्ये खूप कमी रन दिलेले आहेत. केवळ एक चौकार त्यांनी दिलेला आहे. यामध्ये 2 ओव्हर समाप्त झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 1-20. स्टील 50-50 आय कॅन से. 12 चेंडू आणि 18 धावा. स्टील पॉसिबल. 50-50 NM11 आणि KK टायटन्स. मस्ट विन गेम फॉर NM11. पुढील षटक कोण घेऊन येतं बघूया. थोडंसं प्रेशर असणार आहे रोहित मुळे. जसं T20 मध्ये 19वी ओव्हर ही खूप महत्वाची असते, तशी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तिसरी ओव्हर सुद्धा महत्वाची असते आणि त्याप्रमाणे आपण बघूया या ओव्हर मध्ये किती रन दिले जातात. ही ओव्हर जी असेल ती डिसाइडेड ओव्हर असेल. नक्कीच. बघूया भूमी किती कमी रन देतात आपल्या टीमसाठी, किती वाचवतात ते. फायनलला तटाडोला चेंडू. 1 धावसंख्या जाऊन पोचते ती 1-21.
पहिल्या बॉलमध्ये 1 रन धावण्यात आलेला आहे. तिसरे षटक अतिशय महत्वाचं षटक रोहित घेऊन येतोय. पहिला चेंडू 1 धाव दिली आहे. धावसंख्या जाऊन पोचते ती 21. 1 बाद 21. अतिशय योगेश- क्रुशियल अशी ओव्हर. योगेश आणि व्यंकटेश यांचे पिच वरती खूप हालचाली दिसतात आहेत. ते मारण्यामध्ये सुद्धा एक्सपर्ट आहेत, ठोकाठोकी खेळण्यामध्ये सुद्धा एक्सपर्ट आहेत. त्याच्यामुळे थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसतोय. सार्थक गरलुटे यांनी चार्ज घेतलाय. क्लोज कीपिंग करतायत. बघूया षटकातील दुसरा चेंडू लेग साईडला तटवला चेंडू. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पण पूर्ण केलेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोचते ती 1 बाद 23. महत्वाचं षटक. 2 बॉल झाले. 10 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता. आणि नो मॅच लँड मध्ये बॉल. 1 धाव पूर्ण होतीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. धावसंख्या जाऊन पोचते ती 1 बाद 25. आता 13 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल बाकी आहेत. या ओव्हर मध्ये 3 बॉल झालेले आहेत. तिन्ही बॉल 2 ग्राउंड शॉट मारण्यात आले होते. 1 हवेमध्ये खेळला गेलेला होता. 9 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. स्टील इट्स 50-50 आय थिंक. बॉलरच्या डोक्यावर मारलाय. 1 धाव पूर्ण होते. दुसरा धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. खरोखरच चौकाने षटकार येत नाहीयेत, पण रनिंग बिटवीन द विकेट्स दोघांचे वाखाणण्याजोगे. व्यंकी आणि योगेश खरोखर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केल्यात. धावसंख्या जाऊन पोचते ती 1 बाद 27. आता मात्र आज चेंडू मध्ये 11 धावा. स्लोअर 1 टाकलेला चेंडू लेग साईडला तटावलाय. 1 धाव पूर्ण होतीये. 1 धावेवरती समाधान. धावसंख्या जाऊन पोचते ती 1 बाद 28. बंडा यांच्याकडनं धमकी देण्यात आली होती दुसरा रन धावण्यासाठी, परंतु शांतपणे खेळणारे 2 जण खरोखरच बॅट्समन योगेश आणि व्यंकटेश. योगेश आणि व्यंकीने दाखवून दिले की चौकार आणि षटकारानेच मॅच जिंकता येत नाही, डबल्स आणि सिंगल्सने सुद्धा मॅच जिंकता येते. हा फटका, सुंदर फटका. दिलीप यांच्याकडून काही मिस्टेक नाही. 1 धाव दिली आहे फक्त. सुंदर थ्रो. 1 धावेची भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 29. 1 बाद 29. षटक समाप्त होतंय. स्टील टच अँड गो आणि स्वतः कॅप्टन घेऊन येत आहेत. पूर्ण जबाबदारी ही पूर्णपणे आता कॅप्टनने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. बघूया सार्थक काय करतोय. चॅलेंज दिलंय ते रोहित आणि व्यंकीनी. खरोखरच टेम्परमेंटली चांगला खेळ केलाय. पॅनिक झालेलं नाहीयेत. बॉलिंगच्या मेरिट वरती शॉट मारलेत दोघांनी आणि इरादे स्पष्ट केलेत की ऍटलिस्ट जवळच्या जवळ जाऊया. आणि 1 फटका. सुंदर स्ट्रॅटेजी दोघांची. व्यंकटेश आणि योगेश दोघंही नाबाद 8 धावांवरती खेळतायत. व्यंकी आणि योगेश. स्वतः सार्थक. महत्वाचं षटक. लॉफ्टेड मारायचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरा धावेचा प्रयत्न सक्सेस होतोय. 2 धावसंख्या. सुंदर रन बिटवीन द विकेट्स. धावसंख्या जाऊन पोचते ती 31. 5 चेंडू 7 धावा. स्टील 50-50 और 60-40 समथिंग. स्लोअर 1 टाकायचा प्रयत्न. सुंदर चेंडू सार्थक यांच्याकडून. 1 धाव. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 1 बाद 32. या इनिंग मध्ये आपण बघू शकतो कोणतेही षटकार चौकार लागलेले नाही जास्ती करून, परंतु रनिंग बिटवीन द बिट्स एवढी सुंदर खतरनाक केली. होती की त्यांची 32 रनांपर्यंत त्यांनी आता मध्ये नेलेली आणि त्यांना केवळ 6 रनांची आवश्यकता आहे.
आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल आहे. दिलीप बॉलच्या मागे सुंदर फिल्डिंग, अतिशय सुंदर फिल्डिंग. 2 धावा रोखल्यात त्या दिलीप यांनी आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोचते ती एक बाद. वन शॉट दिलेला आहे. 1 शॉट एम्पायर, 1 शॉट. त्यामुळे धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोचते ती 34. एक बाद 34. माफ करा, एक बाद 33. 3 चेंडू 5 रनांची आवश्यकता. 3 चेंडू 5 रन्स. 3 चेंडू आणि 5 रन्स. मगाशी जो टॉस झालेला होता वैद्य वॉरियर्स, 3 चेंडू 5 धावा. विकेट टॉस जिंकलेला होता, परंतु त्याने आतापर्यंत काही सांगितलं नाही. हे मॅनकॅडिंग केलंय ते सार्थक यांनी. भेंडकांचा प्रयत्न केलेला होता आणि अंपायर डिस्कस करतील. अंपायर वरती हा निर्णय डिपेंड राहील. सुंदर ऑब्झर्वेशन सार्थक यांच्याकडून. मी मगाशीच बोललो आणि हा आणि आउट आउट दिलेला आहे. सुंदर ऑब्झर्वेशन सार्थक यांचं. आणि मॅनकॅडिंग मध्ये आय थिंक व्यंकी पॅव्हेलियन मध्ये जात आहेत. माफ करा, योगेश. अंपायरने आउट दिलेला आहे. योगेश अंपायर डिसिजन आउट दिलेलं आहे. त्यामुळे थोडासा विलंब होईल, परंतु अंपायरने 1 मिनिटासाठी त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे, ऑब्जेक्शन हे असं आहे की त्याने पहिले कोणताही कॉल दिलेला नव्हता. तिन्ही अंपायर्सनी एकत्र यायचंय, दोन्ही कॅप्टननी एकत्र यायचंय. थोडंसं शांतपणे घ्या. एक मिनिट सार्थक, 1 मिनिट. दोन्ही कॅप्टन आणि तिन्ही अंपायर्स या तिघांनी एकत्र या आणि डिसिजन घ्या. अंपायरने आउट दिलाय. अंपायरचं डिसिजन आउट आहे. ग्राउंड मध्ये स्पोर्ट्समॅनशिप ही सगळ्यांनी दाखवायची आहे. नाही, अंपायरने आउट दिले. त्यामुळे सर्वांनी शांतपणे बोलावे. आपण मैत्रीपूर्ण ही मॅच खेळते, कोणती वादावादी इथे करू नये. अंपायरचा कॉल, अंपायरचा निर्णय अंतिम राहील. त्यामुळे ही विकेट अंपायरने दिलेली आहे. पुढचा बॅट्समन पाठवायचा आहे. तीन बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. ग्राउंड मध्ये कोणी वादावादी करायची नाहीये. शांतपणे आपण मैत्रीपूर्ण ही मॅच खेळते, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं ॲग्रेशन असं हे ठीक आहे, परंतु कोणती वादावादी तर होऊ नये याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. 3 चेंडू 5 धावा. बॅट्समनचं नाव पुन्हा एकदा कन्फर्म नीरज करा. नीरज डॉक्टर नीरज नॉन स्टॅकर एंडला. चला पुन्हा एकदा मॅच कडे बघूया.
3 चेंडू 5 धावा. नो बॉल दिलेला आहे. आतापर्यंत अंपायरकडनं फक्त नो बॉलची घोषणा झालेली आहे. पुन्हा पुढे काय झालेलं आहे ते आपण बघूया. रनआउटचा रनआउट. लेग अंपायरांनी रनआउट दिलेला आहे. नो बॉल बट रनआउट. अंपायर बॉल काउंट आहे का नो बॉल आहे? नाही नाही नाही, नो बॉल आहे ना. नो नाहीये. ओके नो. अंपायरने पुन्हा एकदा कन्फर्म करावं. लेग बाईसचं दिलेलं आहे. दोन चेंडू 5 धावा. कोणत्याही खेळाडूने ग्राउंड मध्ये एंट्री करू नये. बाहेरून जे काय असेल ते आपण बोलायचं आहे. शांतपणे आपण बोलावे. नवीन बॅट्समनचं नाव एकदा कन्फर्म करा. नवीन बॅट्समनचं नाव एकदा कन्फर्म करा. नवीन बॅट्समन असेल सागर. सागर जोशी. आता 5 रनांची आवश्यकता. 2 बॉल बाकी. सार्थक यांनी खूप चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी केलेली आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावा. 2 चेंडू त्यांनी समज चांगले टाकले तर ही मॅच ते जिंकू शकतात. पुन्हा एकदा डॉट बॉल दिलेला आहे. 1 चेंडू 5 धावा. कॅप्टननी गोल्डन आर्म आपण म्हटलं जातं. कॅप्टननी खरोखरच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. सार्थक. ही मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 5 धावा कंपल्सरी मारायला लागतील. त्याच्यामुळे षटकाराची अपेक्षा. षटकार मारला तर ही मॅच जिंकू शकतात. अन्यथा ही मॅच आणि टोलवण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी आणि ही मॅच जिंकलेली आहे. डेड बॉल. नक्की काय झालं अंपायरने सांगावं. डेड बॉल. ओके. डेड बॉल देण्यात आलेला आहे. थोडासा एक्साइटमेंट ही वाढलेली आहे. 1 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता. षटकार मारण्याचा हा प्रयत्न असेल. षटकार मारला तरच याच्यामध्ये विन होतील. जावेद मियादाची आठवण येते मला इथे. टायटन्स. 1 चेंडू मध्ये 5 धावा. आणि हा वाईट चेंडू दिलेला आहे. थोडस प्रेशर हे बॉलर वरती आलेलं होतं. सार्थक कॅप्टन असून सुद्धा त्यांच्यावरती थोडस प्रेशर आहे. या प्रेशरमुळे त्यांनी एक अवांतर धाव दिलेली आहे. 1 चेंडू 4 धावा. अवांतर अशी धाव देण्यात आलेली होती आणि तिसऱ्या अंपायरकडे थ्रो करण्याचे थ्रो बॉल आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. त्याप्रमाणे चेकिंग केली जात आहे. थ्रो बॉल असल्यास नो बॉल देण्यात येईल. अंपायर द्वारे निर्णय देण्यात आलेला आहे. थ्रो देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा
कोणी वादावादी करू नये. पुन्हा एकदा सांगण्यात येते आपण ही फ्रेंडली मॅच खेळते. कोणतेही अग्रेशन इथं दाखवायचं नाहीये. बंड्याने पुन्हा एकदा माघार घ्यावी, मागे यावे. अनुचित प्रकार कोणताही घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. सर्वांनी फ्री हिट दिलेली आहे. एक जबरदस्त असा सामना बघायला मिळतोय. अतितटीचा सामना. मी परत एकदा समालोचन कक्षातून आपलं स्वागत करतो. एक चेंडू 4 धावा. डॉट बॉल काढण्यात आलेला आहे हा. आणि अशा सर्वांनी रीतीने शांतपणे आपण खेळायचंय. कोणतेही अग्रेशन दाखवायचं सर्व नाहीये. खेळाडूंनी सर्व खेळाडूंनी ग्राउंडच्या बाहेर थांबायचंय. आपण हे मैत्रीपूर्ण खेळत आहे याचा सर्वांनी विचार ठेवावा. कोणतेही अनुचित शब्द इथं वापरायचे नाहीयेत. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना गेला आणि अखेरीस प्लेयर ऑफ द मॅच